बघा रे बाळांनो, हा एक रस्ता आहे. काय हा? आणि या रस्त्यावरती हा एक छोटासा ऑब्जेक्ट आहे, समजा 10 किलोचा ऑब्जेक्ट आहे, आणि हा ऑब्जेक्ट आहे समजा 50 किलोचा. तुम्हाला दोन्ही पण पुश करायचे, ढकलत नाही. आता रस्ता तुमचा सरळ आहे म्हटल्यानंतर ऑब्जेक्ट पण कसा ढकलायचा आहे? म्हणजे तुम्हाला मोशन कसं पाहिजे? हा, लिनियर म्हणाल, सरळ म्हणाल, स्ट्रेट म्हणाल, रेक्टिलिनियर म्हणाल, वन डायमेन्शन म्हणाल, खूप सारी नाव आहेत त्याची. बरोबर आहे ना? मग मुद्दा असा आहे की तुम्हाला एका लाईन मध्ये पुश करायचे. बरोबर आहे ना? मग आता दोन्ही ठिकाणी दोन्ही ऑब्जेक्ट तुम्हालाच ढकलायचे. दोन्ही ऑब्जेक्ट, दोन्ही मटेरियल सेमच आहे. समजा हा आयर्नचाच रॉड आहे, हाही आयर्नचा रॉड आहे, रोड सेमच आहे, तर कुठला ऑब्जेक्ट तुम्ही इझिली ढकलत नाही? हा साधा प्रश्न आहे. 10 किलोचा ऑब्जेक्ट इझिली ढकलणार, 50 किलोचा. मग याचा अर्थ कोणाचं? एचं मास वाढलं का बीचं मास वाढलं? मग मास वाढलं की काय वाढलं? तर मी म्हणेल मास वाढल्यानंतर म्हणजेच काय वाढलं? अपोजिशन. आणि त्यालाच मी म्हटलं होतं. बरोबर आहे का? पण हा इनर्शिया कशामध्ये आला? तर स्ट्रेट लाईन मोशन मध्ये. त्याला तुम्ही शब्द काय वापरला? मग मी याच्या पुढे लिनियर शब्द वापरला तर चालतं का? संपला विषय. क्लिअर झाली कॉन्सेप्ट? कॉन्सेप्ट जर नाही ना केला तुम्ही बघ, मग माझ्याकडे येऊन तुमचा उपयोग नाही. माझ्यापेक्षा एखादा मार्क तुम्हाला इतर ठिकाणी जास्त पडेल, मार्क म्हटलं मी, पण आयुष्यभरामध्ये ते काहीच कळलेलं नसेल. कसं वापरायचं, कुठं वापरायचं, का ते शिकायचं, काहीच नाही. फक्त डिग्री घेऊन मग कपाळाला मस्त प्रिंट करायचे, एवढे पर्सेंटेज पडले आणि करायचं सगळे. मग जर हे तुम्हाला सगळ्यांना कळालंय तर आता हेच काम करायचंय. माझ्याकडे एक डिस्क आहे. डिस्क तर काल मी सांगितलं होतं की आपल्याकडे आजही गावामध्ये, आजही बऱ्याचशा ठिकाणी, तुम्हाला माहित असेल किंवा नसेल, मागच्या 5 वर्षामध्ये आपण रिटर्न चाललो बरं का? रिटर्न चाललो. पूर्वी सगळं घरामध्ये गॅस जरी आणला तर सांगायचं आपल्याकडे गॅस आहे बरं का, सिलेंडर आहे बरं का खेड्यामध्ये. कारण आम्ही लहान असताना आमच्याकडे काय असणार? ऑब्व्हियसली सरपण, जण, चूल होती. पुन्हा मग खेड्यात जसे गॅस आले, लोकांना तो स्टेटस सिम्बॉल वाटायला लागला की आम्ही स्वयंपाक गॅसवर करतो बरं. आता सगळीकडे ऍड आहेत, आमच्याकडे चुलीवरचं जेवण मिळेल म्हणून. बरोबर ना? आता सगळ्यांच्या घरी गॅस आहेत, आता लोकांना काय पाहिजे? चूल पाहिजे. बरोबर ना? आता किती ब्रँडेड पॅकेट आणा तुम्ही, रिफाईन ऑइल. हल्ली म्हणतात आमच्याकडे घाण्याचं तेल मिळेल. बरोबर आहे? बरोबर आहे ना? आता किती मोठ्या स्टँडर्ड पॅकिंग मध्ये हळद भेटत असेल. पण मागच्या वर्षी आमचेच एक रिलेटिव्ह मध्ये आहेत, त्यांनी त्यांच्या घरी करून आणून दिलेली हळद खरंच एकदम क्वालिटीची हळद. म्हणजे प्रत्येकाला माहिती आहे आता किती भारी, एकापेक्षा भारी टाईलच्या फरशा आहेत. टाईल बरं का, स्टाईल नसते ती, टाईल. बरोबर ना? पण लोकांना आता कसं पाहिजे? शेणानं सारवलेलं घर पाहिजे म्हणे. मग मागच्या 30 वर्षापूर्वी हेच होतं ना. पण तेव्हा वाटत होतं की नाही, हे चांगलं नाही, हे गरीब आहे. आता मग आम्हाला तेच म्हणायचे, आजही गेलं ना तर कोणाच्या ना कोणाच्या घरी ती जात्याची पाळी भेटते. मग त्याच्यावरती आजही आपल्या, मला वाटतं पापड्या करताना किंवा डाळी करताना आपलं आजी आई तीच वापरते बऱ्यापैकी. माझे वापरतात, तुमचे वापरते नाही मला माहिती नाही, माझे वापर. मग ती फिरवायची. मग आता ही छोटी जी आहे ना, ही छोटी एक रेस्ट मध्ये असते, दुसरी मोशन मध्ये असं असायला लागेल ना. आता दोन्ही सेमच मोशन मध्ये, डाळ तेवढीच गोल फिरेल, थोड्या वेळानं डाळाला चक्कर येईल, दुसरं तर काय नाही. बरोबर आहे की नाही? मग दुसरी ही मोठी जात, म्हणजे मोठं जात म्हणा. हे 10 किलोचं आहे, हे सेम 50 किलोचं आहे. आता हे फिरवायला दिलं तुमच्या मम्मीला आणि हे फिरवायला दिलं तुम्हाला. ठीक आहे, हे आमच्या मम्मीला आणि तुम्हाला. आता तुम्ही मला सांगा, कुठलं इझिली तुम्ही गोल फिरवाल? 10. मग आता थोड्या वेळापूर्वी लिनियर मोशन होतं, आता रोटेशन चालू झालं ना, रोटेशन. कारण मध्ये एक ऍक्सिस असतो, त्याला मराठीमध्ये खूप चांगला शब्द वापरलाय. मराठीत काय म्हणतात त्याला माहितीये का? माहित ना तुम्हाला? ऍक्सिस. आपल्या आजी म्हणते हा आमच्या जात्याचा ऍक्सिस आहे. अरे बाबा, मराठीत त्याचा शब्द आहे, व्हेरी गुड, मराठीत त्याला म्हणतात खुट्टा. बरोबर का? खड्डा एका साईडला कसं असेल, ती खाली ज्या ठिकाणी जाते, हालो नाही ना, त्याच होलच्या वरती बरोबर असतं ना.
आलं का लक्षात? हलू नये. हा, मग हिचं बरोबर आहे, हिचंही बरोबर आहे, हिचं बरोबर आहे. ही फिरवण्यासाठी बाजूला एक असतो, बरोबर आहे, तिचं बरोबर आहे. आपल्याला तो वरचा फिरवताना त्याच्या खालचा जो सपोर्ट आहे ना तिथं असतो, आणि फिरवण्यासाठी हा तुम्हाला एक लागणार आहे, कारण वरचा जो ऍक्सिसचा सेंटर असतो ना त्याच्यातून तुम्ही धान्य टाकता. तिचं बरोबर आहे. मग मला काय म्हणायचंय की हा जो ऍक्सिस आहे तुम्हाला असं जातं फिरवायचंय, इथेही तुम्हाला हे असं जातं फिरवायचंय. मग नक्कीच बाळांनो, या ठिकाणी खुट्टा बसवलाय तुम्ही, तो जर एकदम जवळ बसवला तर जोरात जोरात कणं जरी तुम्ही फिरवायचा विचार केला तर ते फिरेल का रे बाळांनो? मग आपल्या जुन्या लोकांना कळालं की नाही की ऍक्सिस तर इथं आहे, हा खुट्टा इथंच बसवला गेला, एकदम क्लोज जर बसला तर पुन्हा काय होईल? आता मी बोललो नको आता, ठीक आहे. मग आता मला फक्त एवढं सांगा की इथं रोटेशनल मोशन आहे आणि इथं जरी मास वाढलं ना, आता हीच कॉन्सेप्ट एकदा क्लिअर करून घ्यायची, ह्याच्यापेक्षा मी डेप्थ मध्ये जाणार आता, कारण ऑलरेडी मी एक लेक्चर दिलेलं आहे. आता मजा बघा, मास वाढल्यानंतर हा परत ए ऑब्जेक्ट आणि बी ऑब्जेक्ट आहे, कुठला इझिली रोटेट कराल तुम्ही? ए का बी? म्हणजे मास वाढलं की रोटेशनलचा विरोध सुद्धा, पहिली गोष्ट कळाली. मग तुम्ही म्हणाल एवढं सेम आहे, नाही ना, इथंच तर सेम आहे म्हणलं तुम्ही. इथं मास वाढलं विरोध वाढला, तिथं मास वाढलं विरोध वाढला, तिथं लिनियर मोशन होतं, इथं सर रोटेशनल आहे. दोन्हीमध्ये मास वाढलं की विरोध वाढतो, इथपर्यंत ओके. पण तेवढंच आहे का? नाही ना. आता आम्हाला लक्ष द्यायचंय या खुट्ट्याकडे. इथं एक बसवला, याला म्हटलं एक्स पोझिशन, याला म्हटलं वाय पोझिशन, आणि याला म्हटलं झेड. हा तर ऍक्सिस आहे ना. आता तुम्ही एक्स ला धरून फिरवायला लागलात, वाय ला धरून फिरवता आणि झेड ला धरून फिरवता. कुठल्या सिच्युएशन मध्ये ऑब्जेक्ट तोच आहे, मास तेच आहे, सरफेस तोच आहे, सगळं तेच आहे, फक्त ज्या ठिकाणी तुम्ही फोर्स अप्लाय करणार आहात त्याची जागा बदलताय तुम्ही, बरोबर आहे ना. आणि फोर्स ऍक्सिस, फोर्स आणि हे डिस्टन्स, फोर्स आणि ते डिस्टन्स तुम्हाला काय भेटत असतो? टॉर्क भेटत असतो. काय भेटतो? टॉर्क, टो. काही लोक त्याला स्टॉव पण म्हणतात, काय त्यांचं प्रोनाउन्सिएशन खूप भारी असतं, ते असं म्हणतात की आम्ही इंग्लंड मधून चाललोय, नो टाऊ करतात. काय बोलतो बाबा तू? आमच्या लेकराला कळतं रे, बरोबर आहे की नाही? काय म्हणतात काय, आपल्याला काय जे कळलंय ते कळलंय, चला आपण तो म्हणूया, चालेल ना. मग आता मला सांगा, मग एक्स ला, वाय ला, झेड ला एकाच जात्याला समजा 3 खुट्टे रोवल्या, आपण 3 काठ्या रोवल्या तर, आणि तुम्हाला म्हणलं चला सगळ्यांना आपण 1 किलो तूर देणार आहे आणि त्याची डाळ करायची म्हटलं, किंवा हरभरे आहे का तुम्हाला जे घ्यायचंय, चला डाळ करून द्या म्हटलं. मग तुम्ही एक्स खुट्टा वापरणार, वाय वापरणार का झेड वापरणार? पक्का तुम्हाला काहीतरी हाय म्हणायचं, बरोबर आहे ना? कळलं का? आणि समजा आमचा आदित्य आला, मला नाही म्हणला सगळ्यांनी एक्स वापरला, मी झेड वापरणार आहे म्हणलं. आदित्य काय करायचं? तू काय वापरणार? एक्सच ना. कारण जर झेड वापरलं ना बाळा तर मला असं वाटतं ही लोक 10 किलो आरामात काढतील, तुला 1 किलोला तेवढी ताकद लागेल, बरोबर आहे की नाही? मग मला हे सांगायचंय की या ऍक्सिस पासून तुम्ही नेमकं कुठं फोर्स लावताय किंवा टॉर्क कसा लावताय किंवा तुमचं मास कसं डिस्ट्रीब्युट झालंय याच्यावर सुद्धा त्याचा विरोध अवलंबून असतो. इथं मात्र फक्त कशावर होता? मास वरती. इथं मास प्लस बरंच काही, लक्षात आलं का? म्हणून ही कॉन्सेप्ट वेगळी असते. कळलं आहे का? ओके, तर चला आता मग इथं मास वाढल्यानंतर, मास वाढलं, मास वाढलं, विरोध सुद्धा वाढला. मास वाढलं की विरोध वाढला. मग इथं सुद्धा काहीतरी वाढल्यानंतर विरोध वाढत असेल की नाही, बरोबर आहे की नाही? लक्षात आलं का? मग त्याला ना आम्ही नाव दिलेलं असतं मोमेंट ऑफ इनर्शिया. आणि इथं जसं तुम्ही बोललात ना, नीट बघायचं लिनियर इनर्शिया, तसं इथं असतो रोटेशनल इनर्शिया. त्यालाच नाव दिलं मोमेंट ऑफ इनर्शिया. तो जर बघा आता तो वाढला याचा अर्थ काय झाला? विरोध वाढला. लक्षात आलं का? मग हा मोमेंट ऑफ इनर्शिया, मग साध्या सोप्या भाषेत मी तुम्हाला फिजिक्स समजावून सांगितलेलं आहे. फिजिक्स म्हणजे फक्त आणि फक्त मेजरमेंट असतं. मी शिकवलं ना तुम्हाला, कुठलाही चॅप्टर, कुठलाही पॉईंट, कुठली कॉन्सेप्ट काढा, सगळीकडे एक गोष्ट कॉमन असते, फक्त मोजायचं असतं. फिजिक्स मध्ये ह्याच्या व्यतिरिक्त काहीच नसतं, काहीही नसतं. ती कॉन्सेप्ट काय आहे क्वालिटेटिव्हली बघायची आणि ते स्ट्रॉंग अनालिसिस करण्यासाठी क्वांटिटेटिव्ह बघायचं. एवढ्याच 2 गोष्टी असतात, म्हणजे फक्त मोजत राहायचं. म्हणजे याचा अर्थ आता मला याचं डिटेल अनालिसिस करावं लागेल. हे मास सारखं आहे पण फक्त मासच आहे का? तर नाही, बरंच काय आहे. मग ते कसं आहे, काय डिटेल अनालिसिस त्याचं करावं लागेल.
आणि म्हणून आजचा जो टॉपिक बनतो तो आहे, तुम्हीच टायटल आता सांगाल ना मला, मोमेंट. मोमेंट ऑफ इनर्शिया. मोमेंट ऑफ इनर्शिया. पण कुणाचा? हा, मग मोमेंट ऑफ इनर्शियाचा अर्थ काय झाला? विरोध ना. पण लिनियरला का रोटेशनलला? हा, विरोध, अपोजिशन. मग कोणी जरी तुम्हाला विचारलं व्हॉट इज मीन बाय मोमेंट ऑफ इनर्शिया, तर तुम्ही लगेच सांगायला पाहिजे मोमेंट ऑफ इनर्शिया इज दॅट कॉन्सेप्ट विच शोज और विच गिव्स द इन्फॉर्मेशन अबाउट डिफिकल्टीज. डिफिकल्टीज अर्थ होतो ना, विच इज फेस्ड इन अ रोटेशनल मोशन. मग रोटेशनल मोशन मध्ये तुम्हाला माहिती की ज्यावेळेस रोटेशन होत असतं तेव्हा एखादा ऑब्जेक्ट मोशन मध्ये आहे, फॅन मोशन मध्ये आहे, त्याला थांबवायचं म्हटलं तरी विरोध आहे. शांत आहे, त्याला रोटेशन मध्ये आणायचं तरी विरोध आहे. लक्षात येतं का? बरं, युनिफॉर्म स्पीड मध्ये फिरतोय, त्याची स्पीड वाढवायची तरी विरोधच आहे ना. समजलंय सगळ्यांना हे? मग मोमेंट ऑफ इनर्शिया कुणाचा? ऑफ ए बॉडी. पण कसली बॉडी? रिजिडच का घ्यायची? समजलंय का? प्रत्येक प्रश्नाला का विचारलं तर मला असं वाटतं बरं होईल आणि चांगली प्रगती होईल. ओके, तर आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा काय करावं लागेल? बॉडी ड्रॉ करावी लागेल. कसली? रिजिड. मग बॉडी ड्रॉ करतो मग ती अशीच ड्रॉ केली पाहिजे असं काय विषय आहे का? कसलाही शेप. ओके, पण बऱ्यापैकी आपण तरी पण चांगली बॉडी घ्यायचा प्रयत्न करू. ओके, मग मला असं वाटतं की कलर आपण जरा चांगली देऊया बॉडीला. ठीक आहे, मग आता आपण एक ब्ल्यू कलर मध्ये बॉडी घ्यायची का? पिंक आहे का? ओके, बस झाली ही बॉडी. आता या बॉडीला एक होल करावं लागेल ना. या बॉडीला एक होल करावं लागेल. मी सगळे आज सोय घेऊन आलो कारण तुम्ही मला पेपर देत नाहीत. मला माहिती आहे पेपर द्यायला म्हणलं बरोबर आमचे 5 मिनिटं जातात, कारण लेकरांचं माहित असतो. हा, 1.5 तास का? 5 मिनिट सर असं घालवं तर 5 मिनिट कसे करायचे, असं करायचं. तुमचं कॅल्क्युलेशन मला माहित आहे. आता एवढं तर म्हणू शकेल की माझी तर नाही, कारण मी छापलीच नव्हती. सिरियसली. ते तुम्हाला माहिती, मला काय आईनं सांगितलं लगीन कर, मी केलं. सांगलंस. हा, येड बघ आता इकडे. ए नालाय का नो, कुठं आहेत आपण? ए, कुलूप आणून माझा क्लास बंद करते काय? चला, हा, ब्रेक संपला. येतं जागेवरती. आता ही बॉडी आहे आणि हा पेन म्हणजे, मग ही जी बॉडी बनलेली आहे ती किती पार्टिकलची आहे? ज्याला डाऊट आहे त्याने मोजा, मला माहित नाही. मग आता इन्फानाइट आलं ना, आणि थोड्या वेळापूर्वी 4 लोक म्हणजे इन्फानाइट. ओके, इन्फानाइट. आणि बाकीचे जे शांत बसले ना त्यांनी मोजायचं. मग आता किती? मग आता हे सगळेच्या सगळे पार्टिकल. काही पार्टिकल या ऍक्सिसच्या जवळ, तर काही पार्टिकल, आणि प्रत्येक पार्टिकलचं डिस्टन्स जे घ्यायचं असतं ते परपेंडिक्युलर घ्यायचं असतं, कारण परपेंडिक्युलर डिस्टन्स हे शार्पेस्ट असतं आणि शार्पेस्टला डिस्प्लेसमेंट म्हणतात. आणि आम्हाला कशाची गरज असते? डिस्प्लेसमेंटची. समजलं पाहिजे प्रत्येक गोष्ट तशीच का? ओके, आता मजा काय आहे बघा. ही बॉडी आम्हाला रोटेट करायची, बरोबर आहे ना? बॉडी काय करायची? मग बॉडी रोटेट केली. आता मजा बघा, नीट बघायचं, कॉन्सेप्ट समजून घ्या. हा पॉइंट इथं पकडलं तर याच्यापासून इथपर्यंत येत असतं ना. मला एक पेन पाहिजे, पण मला अरे दुसरं नाही. मला माहिती आहे 5-10 मिनिट लावतात तरी देत नाहीत लवकर. मला पेन पाहिजे म्हणलं ना. कसलं रे वय तुमचं, काय वागताय कसं बाबा? हे म्हातारे कुठले? हे पुढच्या वेळेस ना मुलं इकडे बसू आपण. मुलं कमीत कमी त्यांना ऍक्टिव्ह तरी असतात. तसं पण म्हणायला नको. काल परवा कव्हर झालाय, RCBच्या वुमन्सने फायनल जिंकली तर जिंकली. वरून ती बाई म्हणते बरं झालं आम्ही बॉईजच्या अगोदर जिंकली. RCB वुमनने बेंगलोरने जिंकले ना, बरोबर आहे की नाही? जिंकली ते जिंकली, एवढं म्हणत काय करायचं होतं? उगाच आमच्या विराट कोहलीला टेन्शन दिलं त्याने. ओके, असो. हा, तसं नको. चला, आला जागेवरती. ए तायडे, इकडे इकडं इकडं इकडं. दादा तू पण इकडेच बघ. नाही काका मामा नको, तुम्हाला खरं बोलायचं नको, आता खोटं बोलायचं तुम्हाला. हा, चला आता इकडे बघा.
ही जी लाईन ड्रॉ केली ब्ल्यू कलरची दिसते का? ज्यांना दिसत नाही त्यांनी चेकअपला जावा. ही ब्ल्यू कलरची लाईन. मग ह्या लाईन वरचे सगळेच्या सगळे जे पार्टिकल्स आहेत ते ऍक्सिस पासून सेम डिस्टन्स वर आहेत का डिफरंट? जवळ, लांब 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 लांब, सगळ्यात लांब. मग आता ज्यावेळेस एक राऊंड मारून मी आलो, किती राऊंड मारले? त्यावेळेस याच्यामध्ये समजा 1000 पार्टिकल होते म्हटलं, तर 1000 पार्टिकलने पण एक राऊंड मारलं ना. मग एक राऊंड मारायला 1 सेकंद लागला. तर प्रत्येक पार्टिकलला 360 डिग्री 360 डिग्री 360 डिग्री कव्हर केलं, म्हणजेच 2π रेडियन 2π रेडियन कव्हर केलं. मग प्रत्येकाचा अँगल सेम झाला, पण प्रत्येकाचं अंतर बघा. याला छोटं सर्कल कव्हर करावं लागलं, याला मात्र एवढं मोठं सर्कल कव्हर करावं लागलं ना. मग रनिंगला तुम्ही आतमधले तिथलं तिथं मी गोल राऊंड मारतो आणि एकाला म्हणलं चल 1 किलोमीटरला असं 1 किलोमीटर रेडियस एक राऊंड मारून, सेम होईल का? अँगल सेम होईल, पण लेंथ प्रत्येकाची वेगळी होईल ना बाळांनो. म्हणून मी कालही बेसिक मध्ये सांगितलं होतं की जेव्हा कुठलाही ऑब्जेक्ट एका ऍक्सिस भोवती फिरत असतो तेव्हा अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा सगळ्यांची सेम असते, पण लिनियर वेलॉसिटी व्ही सगळ्यांची वेगवेगळी असते. मी परत इथं सांगणार आहे, त्याचा काही विषय नाही. पण तुम्हाला हे कळायला पाहिजे की रोटेशनल मध्ये कसं घडतं ते. असो, आता याचा रेफरन्स घेतलाय किंवा किती तुम्हाला पुढे कामाला येतो ते बघूया. तर आता इकडे बघूया. आता माझ्यासाठी मला असं वाटतं ही बॉडी आहे, म्हणजेच ही बॉडी आहे, बरोबर आहे ना? ही बॉडी आहे. आता बॉडी रोटेट करायची म्हणजे मला कशाची गरज लागेल का? ऍक्सिसची, म्हणजे मला ऍक्सिस लागेल. मग आता इथं तर मी असं ठोकायचं म्हटलं तर बाकीचे जाऊचे मेंबर मला ठोकतील, बरोबर आहे ना? कारण एवढी महागडी वस्तू 5-10 वर्ष तर टिकावी ना. मग आता असं इमॅजिन करा की आपण ह्याला खोटं खोटं मग ठोकलं हे असं जर दाखवायचं म्हटलं तर 2D मध्ये 3D मला दाखवता येणार. तुम्ही मला कशाला भानगडीत पडता, वरून त्याला असं असं ठोका, बरोबर ना? त्याला वरून असं असं ठोकत नाही. ठीक आहे म्हणलं, हे असं ठोकलं आणि मग याला असं दाखवा म्हणले तुम्ही. मग आता याला तुम्ही काय म्हणलात? मग हा ऍक्सिस बॉडीच्या मधून गेला ना, म्हणजे त्याच्या सगळ्या बाजूला बॉडी आहे ना. म्हणजे याचा अर्थ ही ती बॉडी आहे, हा तो ऍक्सिस आहे, सगळ्या बाजूला आहे ना ही बॉडी. सगळ्या लक्षात आलं नाही? मग आता इथं आपण हा एक पार्टिकल घेऊ, याला P1 नाव देऊया. ओके. हा इथं दुसरा पार्टिकल घेऊ, याला नाव देऊया P2. चालते का? मग याचं हे डिस्टन्स आहे R2. किती डिस्टन्स आहे? तर याचं मी किती घेणार? R1. याचं मास घेतलं M1. किती घेतलं? सॉरी M2 घेतो. हा, आणि याचं M. आता तुम्ही बघा, याने एक राऊंड मारला तेवढ्यात त्याचा पण एक राऊंड होईल ना. बॉडी तर कळतं, एक बॉडी फिरून इथं आली, याचा अर्थ तुम्ही मला सांगा. एक राऊंड मारून इथं आलो, याचा अर्थ हा पार्टिकल तिथंच आला तर इथला पार्टिकल तिथंच येईल ना. एक राऊंडचा अर्थ कळतो ना. मग याने एक राऊंड मारला तर त्याने पण एक राऊंड मारला, असंच ना. ओके. मग इकडे थोडस तीच बॉडी जरा व्यवस्थित दाखवतो. ओके. इथं मला फक्त 2 पार्टिकल साठी दाखवायचे. समजा हा तो ऍक्सिस असं दाखवला, मग इथं एक पार्टिकल आहे आणि इथं दुसरा पार्टिकल. मग याने हा राऊंड इथं मारला असा तर याचा हा राऊंड असा असेल ना. तसंच मी दाखवलं, याचा हा राऊंड तुम्ही हा असा दाखवला तर याचा हा राऊंड समजा तुम्ही असा दाखवला. कळलं का तुम्हाला? मग आता मजा काय आहे बघा की हा जो P1 पार्टिकल आहे, P1 पार्टिकलची वेलोसिटी मी V1 घेणार नाही आणि P2 ची वेलोसिटी मला काय घ्यावी लागेल? V2 घ्यावी लागेल. पण P1 ची वेलोसिटी अँग्युलर ओमेगाचा असेल आणि P2 ची सुद्धा का आहे, मी काल परवाच्या लेक्चरला शिकवलंय. आणि तरी कळत नसेल तरी डबल, जरी तुम्हाला असं वाटलं बाबा तुम्ही सांगितलं पण मला कळालं नाही, नो प्रॉब्लेम. मी सांगितलं कळालं नाही, प्रत्येकाचं अंडरस्टँडिंग मागचा बेस सगळं वेगळं आहे. इतकं वेगळं आहे की आम्ही एक क्लास घेतला होता ज्याच्यामध्ये आम्ही सबट्रॅक्शन शिकवले. अरे हल्ली म्हणजे लोड सगळं आईबापांनी शिक्षकांनी घ्यायचं बरं का. तुम्ही कसलाच लोड घ्यायचा, सगळं शिक्षकांनी आईबापांनी घ्यायचं. आणि इतकी मुलं ह्या वर्षीची फीडबॅकला इतकी भारी आहेत, इतकी भारी आहेत. एखाद्या जर ठिकाणी गेली म्हणलं भाई कसा वाटला क्लास, सर म्हणते असला भंगार होता, असला भंगार होता. आणि दुसऱ्या दिवशी त्याच क्लासला जाते बरं का. परवाच्या दिवशी त्या आपल्याकडे 2 मुले आहेत, एका दिवशी त्यांनी सुट्टी घेतली, खोटं बोललं, XYZ क्लासला गेला. मग दुसऱ्या दिवशी आल्या, क्लास झाल्यानंतर बाळांनो कसा वाटला क्लास,
म्हणलं सर मुळात 1.5 तासाचा क्लासच नव्हता, 1 तासाचा क्लास होता. बरं म्हणलं ठीक आहे, सरांकडे कमी वेळ असेल. सर पण 1 तासात फक्त आणि फक्त नोट समोर वाटल्यानं वाचत बसा म्हणले. सरांनी काही शिकवलं नाही म्हणले. बरं ठीक आहे म्हणलं, काय शिकवलं नसू. दुसऱ्या दिवशी त्यापूर्वी त्याच क्लासला. अरे वा 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 वा, फीडबॅक आणि वागणूक. त्याच्यामुळे हल्ली मुलांची टेंडन्सी मला इतकी भारी वाटायला लागली, इतकी भारी. आपल्याकडेच त्या 2 मुलांनी एकदा फीडबॅक दिला होता. सर काय नाही म्हणले, माग मुलं मोबाईल घेऊन बसले होते म्हणले आणि सरांनी एकदा बी डिस्टर्ब केलं नाही म्हणले. ती मुलं त्याच क्लासला दुसऱ्या दिवशी. ह्याचा अर्थ मुलांचं अंडरस्टँडिंग किती भारी आहे बघा. इतकी बुद्धी अफाट वाढली की आमचं सबट्रॅक्शन बी चुकायलं आणि आमची चॉईस तर इतके क्लास झाली ना. त्याच्यामुळे मी हीच गोष्ट डबल काय सांगायलो, कारण मला कळून चुकलंय की हे वर येत नाहीत, तू खाली चल. बरोबर की नाही? ते वर येत नाहीत, तू गपचूप खाली चल. जास्त अपेक्षा ठेवायची नाहीतर मग आपल्या आदित्य सरांसारखं आदित्य सर घेणार नीट जे मेन्स, बरोबर आहे की नाही? आणि मग कोणतरी नवीन येणार आणि ते म्हणणार सर कळलंच नाही. मग सर म्हणा पाहिजे तुला कळलं नाही का बाळा, काही अडचण नाही, उद्या क्लासला आहे. मग दुसऱ्या दिवशी क्लासला आला, सर म्हणले चला ए फॉर ऍपल, बी फॉर, मला ठीक आहे बडा ऍपल. मग पुन्हा त्याच्या घरी फोन केला, सर किंवा मॅडम आज लेकराला कळलंय का? हा आज लेकराला एकदम चांगलं कळलंय बघा. काय लावलंय 12वीला आलं, पण कोणच याच्यावरती बोलायलाच तयार नाही. आता मुद्दा असा आहे की तेवढ्याच वेळात एक राऊंड मारला, पूर्ण बॉडी फिरली, तर राऊंड मारायला प्रत्येक बॉडीवरचे जेवढे काय पॉइंट्स असतील प्रत्येकाला सेमच टाइम लागेल ना एक राऊंड. एवढे इथले समजा एक उदाहरण इथंच दाखवतो. समजा ही बॉडी आहे, वेगळं घेतो आणि हा ऍक्सिस आहे. समजा मी ही एक लाईन पास केली, इथं ए बी सी डी एक्स वाय झेड, ह्याने एक राऊंड मारला म्हणजे तिथंच आले सगळे. आणि इथल्या पार्टिकलनी एक राऊंड मारून आला म्हणजे तिथंच आले. त्याच टाइमिंगमध्ये सगळं घडणार ना. इथले पार्टिकल इथंच आले, इथले पार्टिकल तिथंच येणार ना. म्हणजेच एक राऊंड जेव्हा मारतो तेव्हा प्रत्येकाने थिटा कव्हर केलेला असतो 360 आणि प्रत्येकाला वेळ लागलेला असतो सेम. याचा अर्थ ओमेगा म्हणजे असतं थिटा बाय टी. मग मला सांगा सेम म्हणजे सगळ्यांसाठी सेम. पण आमचा प्रॉब्लेम वेगळा आहे. आम्हाला हे कळायला गेलं की याचं V1 आणि याचं V2 का, हा आमचा प्रॉब्लेम आहे. आता तुम्ही मला सांगा, याला एक राऊंड मारायला वेळ लागला टी किंवा कॅपिटल टी, याला पण एक राऊंड मारायला वेळ लागला कॅपिटल टी. दोघांचा वेळ सारखा आहे, दोघांची अँग्युलर व्हेलॉसिटी सारखी आहे, दोघांचा अँगल सारखा आहे, पण दोघांची रेडियस सारखी आहे का सोन्यांनो? मग याला जास्त अंतर कव्हर करावं लागणार आणि याला उलट झालं काय? मग कुणाला जोरात पळावं लागणार? या P2ला ना, कारण बघा ना केवढा मोठा रस्ता कव्हर करायचा आणि याला छोटा रस्ता कव्हर करायचा. मग आपल्या लक्षात आलं असेल V2 जास्त असली पाहिजे कोणापेक्षा. बरोबर आहे का? इथपर्यंत सगळे सोबत आहात का? V काय आहे, ओमेगा काय आहे, आर काय आहे, थिटा काय आहे, ऍक्सिस काय, रिजिड बॉडी काय, नंबर ऑफ पार्टिकल्स काय, सगळं कळलं असेल तर जगातली सुंदर भाषा त्याला वापरावी लागेल आता समजून घ्यायला. जगातली सुंदर भाषा कुठली? कोणासाठी? सायन्स साठी. आपल्यासाठी आपली मराठी जे महाराष्ट्र, पण सायन्स साठी मॅथ्सच असेल. लक्षात आलं का? त्याच्यावर कोणी जगात भांडायची गरज, कारण मॅथ कोणाच्या एकट्या पप्पाची भाषा नाही, सगळ्यांची सगळ्या जगाची भाषा आपली मॅथच आहे. जगाला आपणच जास्त मॅथ दिलंय, सगळ्यांना माहित आहे. शून्यच नाही, सगळ्याच आपण दिलंय. शून्यच काय घेऊन बसला? आपण मॅक्सिमम गोष्टी दिलेल्या आहेत. मग मुद्दा असा आहे, जर हे कळालं असेल तर आता ह्याला थोडस मॅथ वापरायचं का? आता नक्की. मग आता प्रत्येकाला एवढं कळालंय की ओमेगा म्हणजे कसली व्हेलॉसिटी रे सोन्यानो? अँग्युलर. सगळ्यांसाठी कशी आहे? पण ही कसली? लिनियर. ही सगळ्यांसाठी कशी आहे? डिफरंट. लक्षात आलं का हे? बरं हे माहित आहे वरून सर्क्युलर मोशन जो आपला पहिला चॅप्टर झाला तो सांगतो सिन्स V इज इक्वल टू R इंटू असं रिलेशन आहे. पण समजा जे सर्क्युलर मोशन शिकवतानाच नव्हतं, त्याला रिलेशनच माहित नाही, ज्याची गाडी इथंच अडकली, त्याला पुढचं कळायचं अवघड असतं. मग किमान त्याला एवढं कळालं पाहिजे की V इज इक्वल टू R ओमेगा असतं. एवढं आता किमान एवढं लक्षात ठेवलं पाहिजे. मग ओमेगा सगळ्यांसाठी सेम आहे, रेडियस प्रत्येकाची वेगळी आहे, म्हणून व्हेलॉसिटी वेगळी झाली. बरोबर आहे का? मग यालाच हे झालं जनरल. आता ह्याच्यासाठी पहिल्यासाठी जर हे वापरायचं असेल तर असं होईल ना, V1 इज इक्वल टू R1 इंटू, बरोबर आहे का? सिमिलरली दुसऱ्यासाठी काय होईल रे?
V2 इज इक्वल टू R2 इंटू सिमिलरली nth जो आहे ना त्यासाठी काय होईल Rn इंटू, याचा अर्थ प्रत्येकाची आम्हाला लिनियर प्रत्येकाची अँग्युलर व्हेलॉसिटी माहिती आहे का? आहे. जर त्याचं अंतर माहित असेल तर. समजलं का हे सगळं? मग एवढं झालं असेल तर आता काय होतं माहितीये का, कुठले डेरिव्हेशन घ्यायचं म्हटलं ना की लेकरांच्या डोक्यात एकच असतो, सुरुवात कशी करायची शेवट कसं करायचं. आणि एकदा शेवट केला झालं हेच द प्रूव्ह म्हणलं की विषय किंवा असा फॉर्म्युला आला की आपल्याला असं वाटतं आपण लय मोठं काम केलं. तर एवढं काय त्याच्यामध्ये काय कठीण आहे का? आता माझा साधा प्रश्न आहे बघा, तर एक साधा प्रश्न आहे. रबर आहे का कोणाकडे? रबर रबर खोड रबर, इरेझर 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 मला ते लागणारच नाही ना बघा. क्लच देता का मग? क्लच. ओके, हा काय? हा ऑब्जेक्ट. आता हा इथंच फक्त जमिनीवर ठेवलाय तर तुम्ही काय म्हणणार? त्याला मास आहे पण एनर्जी नाही. बरोबर आहे की नाही? मग आता हा ऑब्जेक्ट मी असं मारणार आहे, ठीक आहे, मारणार, ठीक आहे, मारलं. आता हा जर ऑब्जेक्ट समजा मी असं हळू मारला, ओके, ठीक आहे, हा जर ऑब्जेक्ट समजा हळू मारला तर नक्कीच त्याचा इम्पॅक्ट हळूच होता. पण जर हा जर ऑब्जेक्ट मी असा जोरात मारला, मला पण हेच म्हणायचं होतं. बाकी एक्सप्रेशन सगळं म्हणजे डिटेल अनालिसिस झालं बरं का? व्हेरी गुड. मग आता मला सांगा तोच धावणार आहे ऑब्जेक्ट. मग आपण 100 वेळा सांगितलं जर माझ्याकडे 2 बुलेट आहेत, कितीतरी वेळा उदाहरण घेतलं, माझ्याकडे 2 बुलेट आहेत. आता तो नको सांगू माझ्याकडे 2 स्कूटी आहेत म्हणून. माझ्याकडे बुलेट म्हणजे गन मधली बुलेट आहे, बंदुकीची गोळी आहे. आणि मग मस्तपैकी आपल्याला असं वाटलं की समोर विलन बसलेत आणि मग आपल्यातला हिरो जागा झाला. बरोबर आहे की नाही? समोर विलन, मग आपल्यातला हिरो जागा झाला. मग त्यातल्या त्यात आपल्या डोक्यात रजनीकांत पहिला येतो. मग आपण लगेचच बंदुकीतली 2 बुलेट आहेत आपल्याकडे, एक बुलेट भरली गन मध्ये बंदुकीत आहे आणि दुसरी पॉकेट मध्ये ठरली. मग आपल्या लगेच लक्षात आलं आपण बी रजनीकांत आहेत, काढली अशी मारली. तुम्हाला लागेल का? ते रजनीकांत करू शकतात. मग लगेच मी शुद्धीवर आलो, मी म्हणलं आपण काय रजनीकांत नाही, ह्याला लागलेली नाही. मग आता दुसरी बंदुकीत होती ना, आता अशी मारली, आता लागेल का? मग 30 दोन्ही बुलेट त्याचं मास शेप जे काय सेमच होतं ना. मग कुठलीने माणूस मरतो? हाताने मारलं नाही का बंदुकीने मारलं? का बरं? कारण त्याला स्पीड मिळालेली असते. म्हणजे याचा अर्थ स्पीड आणि त्या ऑब्जेक्टची एनर्जी काही ना काही रिलेशन आहे ना. मग स्पीड वाढली की एनर्जी, बरोबर आहे का? मग आता माझा परत एक प्रश्न आहे की हा जर ऑब्जेक्ट मी सरळ मारला तर तुम्हाला लागतो, मी जर छडी अशी तुम्हाला सरळ अशी मारली तर लागते. पण 1 लाकूड घेतलं मी असं गोल 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 ठेवायला तरी पण लागतं ना? अरे लागतं का नाही? आता फॅनच्या ब्लेड ह्या रोटेशनल मोशन मध्ये आणि त्याच्यात बोट घातलं तरी आपल्याला लागतं. मग एकदम ऍक्सिसच्या जवळ बोट घातलं तर ते कमी कापेल, पण बऱ्यापैकी लांब इकडं बरोबर स्वीट पॉइंटला घातलं तर तुटेल पण ना. म्हणजे याचा अर्थ बाळांनो, ऑब्जेक्ट जेव्हा रोटेशनल मोशन मध्ये असतो तेव्हा त्याच्याकडे एनर्जी असते का नाही? असते. नाही तर मिक्सर मधले शेंगदाणे बारके झाले नसते. बरोबर आहे ना? कारण तुम्ही तिथं काय वापरली? इलेक्ट्रिक एनर्जी वापरली ना, आणि त्याच्याकडून वर्क करून घेतलं. मग एवढी मी सगळी बडबड केली, ह्याचं कन्क्लुजन काय? की जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतो तेव्हा त्याला एनर्जी असते, आणि जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये असतो तेव्हा त्याला कसली एनर्जी असते? पोटेन्शियल ना. म्हणजे अर्धा तास लागतो सांगायला. जेव्हा ऑब्जेक्ट मोशन मध्ये तेव्हा एनर्जी कसली? कायनेटिक असते. बरोबर आहे की नाही? मग आता हा ऑब्जेक्ट आपण मोशन मध्ये ठेवलाय ना, मग त्या ऑब्जेक्टची कायनेटिक एनर्जी किती असं जर विचारलं तर तुम्ही काय म्हणणार? सर प्रत्येक पार्टिकलची तुम्ही कायनेटिक एनर्जी काढा आणि सगळ्यांची ऍडिशन करा, म्हणजेच ती कोणाची असणार आहे? बॉडीची. बरोबर आहे ना? म्हणजे मला आतापर्यंत तुम्ही 8वी 9वी 10वी 11वी आतापर्यंत काय करत होतात? बॉडीची डायरेक्ट घेत होतात. आणि मी तुम्हाला सांगितलेलं आहे जेवढं तुम्ही एज्युकेशन मध्ये काय म्हणतात त्याला पीएचडी कडे जाता, बेसिक बेसिक बेसिक, त्यावेळेस सिलेबस काय होतं? कमी कमी कमी, पण डेप्थ मध्ये जातो. मग आता सेम आपली केस बघायचे. मग आता मला टोटल कायनेटिक एनर्जी बॉडीची काढायची.
पण त्यासाठी मला कोणाची काढावी लागेल? एका एका कणाची. मग एका पार्टिकलची काढली, पुन्हा दुसऱ्याची, पुन्हा तिसऱ्याची, असं करत करत सगळ्याच पार्टिकलची काढली आणि त्याची बेरीज केली तर मला पूर्ण बॉडीची मिळेल ना. बरोबर आहे की नाही? समजा एक आपण असं ठरवलं, पूर्ण वर्गामध्ये जेवढे काय आहेत ना, सगळ्या वर्गाचं मास किती आहे बघायचं. मला काय बघायचंय? मास. मास कळतं ना? आता मास बघायचं म्हटल्यानंतर चला मी बोलवलं, म्हणलं इथून सुरुवात केली तेजस्वी पासून. चला 1 क्विंटल, ठीक आहे, 2 छटाक, पाव किलो, असं सगळ्यांची बेरीज होतील ना. आणि मग शेवटी सगळ्याचं आलं. टोटल किती आहेत? तर बाबा हे सगळे 5 टन आहेत म्हणून. किती आहेत तुम्ही सगळे मिळून? 5 टन. मग बाजूला एक हत्ती 5 टनाचा बसवला आणि तुम्ही सगळे एका बाजूला, तर सेमच होणार ना. मग आता 5 टन कसं झालं? सगळ्याच इंडिव्हिज्युअली. मग कोणाचं 70 किलो झालं, कोणाचं 90 किलो झालं, काही लोक 84 किलो पर्यंत आहेत मी असं ऐकलंय, काही 110 पर्यंत पण आहेत मी असं ऐकलंय. ओके, मी काय बोललो कळलं सोबत? मग याचा अर्थ तुमचं इंडिव्हिज्युअल घेतलं बेरीज केली की माझ्या क्लासचं आलं की नाही? आलं का नाही? आणि अशा आपण स्कॉलरशिप मध्ये 8वीला एक्झाम्पल सोडलेले असतात बरं का, ज्यांनी स्कॉलरशिप दिली, बाकीच्यांनी कोविड जिंदाबाद. चला मग आता मला सांगा, मी म्हटलं टोटल कायनेटिक एनर्जी मला शोधायची. कसली एनर्जी शोधायची आहे? टोटल कायनेटिक एनर्जी शोधायची. पण जी बॉडी जी कायनेटिक एनर्जी मला देणार आहे ती रोटेशनल मोशन मध्ये आहे ना. मग आता मी या बॉडीच्या ह्या पार्टिकल कडे आलो आणि त्या पार्टिकलचा विचार केला, म्हणजे ह्या पार्टिकलला एनर्जी का बरं असेल? मग तुमच्या लक्षात आलं की तो पार्टिकल अँटी क्लॉकवाईज मोशन मध्ये आहे, म्हणलो आहे. किती वेलोसिटी आहे त्याची? v1 आहे. त्याचं मास किती आहे? m1 आहे. मग तुम्ही म्हणलं काढा की एनर्जी. ठीक आहे, काढू म्हणलं. मग मला सांगा कायनेटिक एनर्जी कोणाची काढली मी? कायनेटिक एनर्जी ऑफ P1 पार्टिकल. अगोदर फक्त एका पार्टिकलची काढतो. चालतंय का? चालतंय ना? कायनेटिक एनर्जी ऑफ P1 पार्टिकल. तर काय होईल रे बाळांनो? कायनेटिक एनर्जी ऑफ P1 पार्टिकल इज इक्वल टू हाफ त्या पार्टिकलचं किती आहे रे? m1. बरोबर आहे ना? आणि त्याला स्पीड किती आहे? v1. त्याचा काय असतो? मला असं वाटतं 8वीचा फॉर्म्युला आठवला. मग मला सांगा, ही आहे पहिल्या पार्टिकलची एनर्जी. बरोबर आहे का? सिमिलरली कायनेटिक एनर्जी P2 पार्टिकलची चालेल ना? ती कशी असेल रे? हाफ m2. त्याचं मास असेल आणि त्याची वेलोसिटी आणि फॉर्म्युला सांगतो त्याचा असंच असेल ना रे. मग असे किती पार्टिकल आहेत? मग आपण असं करू की आज 1000 पर्यंत करू, उद्याच्या क्लासला 2000, असं करतो. वर्षभरामध्ये आपण 5-10 लाख करू ना. संपवावं लागेल ना इथं या क्षणाला. मग डॅश 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 शेवटचा म्हटलं कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल ना रे. मग ह्याचं मास हाफ m ना रे. मास ऑफ nth पार्टिकल. सगळ्याचं m घेतलं तर बेटरच झालं असतं. वेलोसिटी ऑफ nth पार्टिकल आणि त्याचा बरोबर आहे का? आणि याला म्हटलं nth इक्वेशन. चालेल का? चालेल. मग आता मजा अशी आहे की सगळ्या पार्टिकलचं भेटलं का मला? अरे भेटलं का नाही? मग सगळ्या पार्टिकलची एनर्जी तुम्हाला माहित आहे का? आहे. मग जर सगळ्या पार्टिकलची एनर्जी तुम्हाला माहित आहे तर तुम्ही काय कराल? सिन्स टोटल एनर्जी ऑफ रिजिड बॉडी. आता कसली एनर्जी? कायनेटिकच आहे ना. रिजिड बॉडी इज अशी दाखवली तुम्ही. बघा इकडे कायनेटिक एनर्जी ती पण कशी? टोटल इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ पहिला पार्टिकल प्लस कायनेटिक एनर्जी कोणाची रे बाळांनो? सेकंड पार्टिकल प्लस डॅश 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 प्लस कायनेटिक एनर्जी ऑफ nth पार्टिकल. असंच असेल ना रे बाळांनो. मग आता हा झाला मेन कॉन्सेप्च्युअल फॉर्म्युला. बाबा हा एकेकाचं कळालं. मग सगळ्यांचं शोधण्यासाठी सगळ्यांची काय करावं लागेल? बेरीज करायला. एवढं सोपं एक नाही. आता ह्या लेवलला आपण आलो. मग आता माझा साधा प्रश्न आहे, जर हे तुम्हाला कळालं असेल तर. आता मला सांगा बरं, इथपर्यंत कळालंय. मग आता तुम्ही पुढे फक्त व्हॅल्यू पुटअप करणार ना. मग ह्याची किती आली होती? हाफ. त्याचं मास, त्याची वेलोसिटी. पण वेलोसिटीचा काय असतं? आणि हे मी नाही सांगत तर 8वी पासून करत आला तुम्ही. सेम हाफला हाफ, त्याचं मास, त्याची वेलोसिटीचा डॅश 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 प्लस हाफ मास ऑफ nth पार्टिकल, वेलोसिटी ऑफ nth पार्टिकल आणि त्याचा. मला सांगा टोटल बॉडीचं कळलं का? तुम्हाला कशाला 11वी 12वीला यायचो, 8वीला सोपं होतं. डायरेक्ट हाफ m v स्क्वेअर एकदाच मास सगळ्याचं घ्यायचं. बरोबर ना?
म्हणून म्हणतो जास्त शिकवू नका तुम्ही, बरोबर आहे की नाही? है ना रे गणेश? जाताना माझी भेट घेतो. ओके माझा मूड होता 1-2 मिनिटाचा ब्रेक घ्यावा, पण नको. येतो थांबा बाबा थांबा. अरे नाही हा, अरे थांबा का बसा. हा मग आता तुम्ही मला सांगा, एवढं सगळं केलं ना रे, आता हे केल्यानंतर तुमच्या डोक्यात एकच गोष्ट असेल की हे तर आम्ही लिनियर मध्ये पण बघत होतो, हे तर आम्ही लिनियर मध्ये पण केलं, नवीन हेच केलं, तुम्ही असं वेगळं काय करायला लागलं? मग आता लक्ष द्यायला की अरे तो दगड तिथंच गोल गोल फिरत होता का लांब जात होता? ती रिजिड बॉडी तिथंच फिरत होती का लांब जात होती? जात्याचं पाळं आपली आजी तिथंच फिरवत होती का तिथं फिरवत 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 शेजाऱ्याच्या घरात? अरे विचारतोय मी तुम्हाला. मग आणि असल्या भंगार प्रश्नाला तुम्हाला 5 मिनिटं लागतात सांगायला की तिथंच. आता हा फॅन फिरत 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 तो काय शक्तिमान आहे का? हा शक्तिमान जो गोल गोल फिरत, अरे शक्तिमान गोल गोल फिरत पुढे जातो ना, टायर गोल गोल फिरत पुढे जातो ना, आणि पृथ्वी आपली गोल गोल फिरत पुढे जाते, चंद्र गोल गोल फिरत पुढे जातो. पण आपण हे मोशन घेतलेलं नाही, आपला गोल फिरत तिथंच राहतो भवऱ्यासारखा. कळलं का? कळतंय का? मग आता मला सांगा, इकडे तुमच्या डोक्यात एक आलं असेल की बॉडीला एनर्जी आली पण लिनियर मोशन ऑब्जेक्ट तिथंच आहे आणि एनर्जी तर आली. याचा अर्थ लिनियर तर मोशन होत नाहीये, पण बाळांनो कम्प्लीट बॉडीचं जरी लिनियर मोशन होत नसलं तर पार्टिकलचं होतंय ना. नाही कळलं काही लोकांना? काही लोक ज्यांना कळते हा म्हणतात, त्यांना नाही कळते असं होतं. मराठीच आहे का? नाही आणखी कळत? नो प्रॉब्लेम. थांबा आपण एक वेगळं एक्झाम्पल घेऊ. नो प्रॉब्लेम. अरे मी मगाशीच म्हटलं, तुम्ही वर येऊ शकत, मला खाली यावं लागेल. आणि नाहीतर आपल्या त्या सिरियल मध्ये दाखवतात भक्तगण खाली असतात, परमेश्वर वरून येतो ना, असंच काहीतरी. हा तो वेगळा पॅटर्न आहे. ते बघितल्यानंतर मी म्हणणारे संपतात माहिती ना. पुन्हा 1 सेकंड वेळ नसतो. असो, तिकडे नाही जायचं आपल्याला, आपला फिजिक्सचा विषय आहे. हा माझा मुद्दा असा आहे, थांब तुझ्याकडे येतो, थांब 2 मिनिटं. इथं पार्टिकल आला, मग या पार्टिकलची जर समजा रेडियस असेल 7 सेंटीमीटर, किती असेल, आणि त्याला एक राऊंड मारायचा आहे, तर हे 2πr होईल ना. आता एवढ्यात एक लेकरू असेल, ते म्हणते 2πr आलंच कुठे? एक तरी असणार असतंय, पण एवढा सगळा जोक बघून म्हणतोय ना आपण नाही सांगायचं. तुम्हाला एकदा विचारलं होतं 2πr कसं आलं, तेव्हा विचारलं की नाही? आज कोण नाही का? जाऊ दे, नको तेवढ्या खोलात नको जायचं. हा आता मला सांगा, 2 ला 2 पाय म्हणजे 180 ना रे. 2200 रेडियस 7 ना रे. मग आता माझा प्रश्न आहे की हा ऑब्जेक्ट पळतो का नाही, मला हा पार्टिकल पळतो का नाही. बघा, याने एक राऊंड मारला म्हणजे त्याने 44 सेंटीमीटर एवढं अंतर कव्हर केलं का नाही? कव्हर केलं. याचा अर्थ तो पळत होता सिद्ध. राऊंड मारलं सिद्ध त्याने. एका राऊंड मध्ये त्याने किती अंतर कव्हर केलं? 44 सेंटीमीटर. आणि अँगल थिटा किती केला? 300. पण मला असं वाटतं बाळांनो, तुम्ही आता 12वीला आलात, तुम्ही तसलं नाही म्हणायला पाहिजे, तुम्ही म्हणायला पाहिजे रेडियन म्हणायला पाहिजे, बरोबर आहे ना? हा आता मी जर असं म्हटलं पाय रेडियन, तर तुम्ही म्हणायला पाहिजे 180 डिग्री. पण पाय जर म्हटलं तर गप आपलं 3.14 तर म्हणा किंवा 2200. असं काय ते बोला, असं. हा 2207 बरं का, ते कोणाला तरी एक दिसायचं. हल्ली टीचर लोकांचं खूप अवघड झाले ना. हा बॉडीचं काय झालं? अरे खरंच की तुम्हाला रिजिड म्हणून मी खरंच काय रे असं अवघड होईल राव. विषय तो नाही, 35 चाललो आहे, 40 गाडवे सरांच्या वयात, तर मला असं वाटतं मला खरंच तसं वाटायलंय, सिरियसली वाटायलंय. कारण मी यायचो काय शिकवायचंय, फिजिक्स,
आणि पुन्हा मी ड्रॉ करणार सेल. बायोलॉजिकल मॅडम, बायोलॉजिकल. तुम्हाला काय वाटलं? इथं का टॉवेल? खूप उशिरा कळलं. जाऊ द्या, तुम्हाला तर मागे काय कळलं पण नाही. बरं झालं तुम्हाला कळलं नाही. असो, मग आता बघा रे बाबांनो, थांबा. आता इथं व्ही आहे ना रे, पण ओमेगा पण आहे. मग आपण आम्हाला अशीच बघितलं, हे असं रिलेशन आहे ना. आता मी जर म्हटलं की बाबांनो इथं मी हाफला हाफ केलं, M1 ला M1 केलं. आता माझा प्रश्न एवढाच आहे की मी V1 च्या ठिकाणी असं लिहू शकतो का? बघा मी डबल डबल सिन्स म्हटलं V इज इक्वल टू R इंटू ओमेगा, हे झालं जनरल ए पोरे म्हणल्यासारखं, बरोबर ना. म्हणजे हे बाळा आपण म्हणतो, पण ते महाराज म्हणतात ना ए पोऱ्या असं म्हणतात ना, तसं ए पोट्टे ते वेगळं झालं, ते लांबचे झाले, ते विदर्भात जावं लागेल ना. ए पोट्ट्या हो ते वेगळं झालं. मग मला सांगा हे जनरल झालं, पण ते जर मी म्हणलं वैभवी तर काय होईल? स्पेशल. तुम्ही लई येडे म्हणलं, कोणाला काय राग येत नाही, सगळ्यांनाच म्हणले टाकलं काय सिरियसली. मी वैभवी का डोकर पडलं का? मग सगळे खुश होतात, पण वैभवी मात्र ती म्हणते मला म्हणले ह्यांना म्हणायला पाहिजे, बरोबर. याचा अर्थ स्पेशलायझेशन काय मग? मग हे जनरल झालं, हे डोकर पडलं का म्हणलं, पण हे V1 इज इक्वल टू ओमेगा तर सगळ्यांसाठी सेम ना. व्हेरी गुड बाय. मग हे काय होईल? मग या ठिकाणी V1 च्या ठिकाणी असं येईल ना R1 ओमेगा. वन लिहायची गरज नाही ना सगळ्यांसाठी, त्याचा चला ह्याची गरज नाही. प्लस ला प्लस, हाफ ला हाफ, M2 ला V2 च्या ठिकाणी काय लिहिलं? R2 इंटू त्याचा प्लस ला प्लस, डॅश 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 सगळे पार्टिकल. माझ्याकडे जागा कमी, मी डायरेक्ट असं केलं हाफ MN. RN होईल ना रे? आर्यन आपलं कुठं आर्यन आहे का? सॉरी दिसलं नाही मला. हा आर्यन आदित्य वाढलेत ना आता, 2 2 3 3 नाव फेमस आहेत. आर्यन एवढे ठिकाणं, आदित्य एवढे ठिकाणं. ओके, अजून कोण कोण डबल डबल? इकडे पण वैष्णव भरपूर असतील. त्याचं नाव अरे नाव रे सोन्या, जाऊ दे त्याच्या नादी नका लागू तुम्ही. हा ओके, असं झालं का? अरे इथं खरंच लक्ष होतं. मग आता मला सांगा, खरंच मी चुकलो सिरियसली? मला सांग, कळलं हे सगळ्यांना? आता मला सांगा, इथं माझा ऍज अ फिजिशियन माझा काय संबंध आहे का? नाही ना. आता कोण येईल? गणिताचे सर येणार. मग एवढ्याला गाडी विसर आणता काय? एवढ्याला प्राथमिकच पाहिजे ना. हा मॅडम पाहिजेत, प्रशासन सुद्धा नको. एवढा स्क्वेअर करायला गाडी विसर आणता, इंजिनिअरिंगचा टीचर आणता स्क्वेअर करायला. काय तुम्ही हुशार आहे. चला मग आता तुम्ही मला सांगा, हाफला हाफ, M1 ला R1 ला ओमेगाला झालं का? स्क्वेअर राहिलं ना. मग R1 चा स्क्वेअर R1 झाला की त्याला बी द्यायचं का बरं? हो सॉरी, कॉमन आहे ना. हो सॉरी खरंच चुकायला मी. हा M2 R2 स्क्वेअर ओमेगा प्लस डॅश 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 हाफ MN आर्यन ओमेगा. आता तुमच्या लक्षात आलं असेल, त्या बॉडीची ही आहे टोटल कायनेटिक एनर्जी. पण बॉडी कसल्या मोशन मध्ये आहे? ओमेगा दिसायले ना, म्हणजे कसला आहे? म्हणजे याचा अर्थ जेव्हा बॉडी रोटेशनल मोशन मध्ये आहे तेव्हा त्या बॉडीकडे कायनेटिक एनर्जी आहे. आता मुद्दा हा होतो की हा जो लेंदी वाटणारा फॉर्म्युला आहे, तुम्हाला आम्हाला सगळ्यांना माहिती आहे, प्रत्येक सायंटिस्ट याच्यासाठी झगडतोय की मी जे काही शोधणार आहे ते सोप्या भाषेत जगासमोर मांडायचं. मला E इज इक्वल टू MC स्क्वेअर. एवढी जगातली कॉम्प्लिकेटेड गोष्ट एका फॉर्म्युल्याने जगासमोर मांडली ना, रात सुपरस्टार. म्हणजे तुम्ही जेवढं सोपं करताय ना तेवढं तुम्ही सुपरस्टार आहे. जग तर कॉम्प्लिकेटेड आहेच, पण तुम्हाला काय करायचं? ते सोप्या भाषेत मांडायचं. मग किती तुमचं फिजिक्स केमिस्ट्री मॅथ बायोलॉजी किती कॉम्प्लिकेटेड असलं, तुम्हाला ते काय करायचं? सोपं बनवायचं. तर तुम्ही म्हणाल की हा ते सर चांगले शिकवतात का? कारण ते सोपं करायचं काम झालं. मग आता मुद्दा असा आहे की हे एवढं सगळं आहे,
त्याला काहीतरी सोपं करावं लागेल. मग सोपं करायचं कसं करायचं, काय करायचं? तर आता तुमच्या लक्षात आलं की जर तुम्हाला सोपं करायचं असेल तर तुम्ही काय म्हणणार, ह्या सगळ्यांमध्ये काय कॉमन आहे? मी म्हणलं हाफला आणि ओमेगा स्क्वेअर असं. ठीक आहे, मला पुढे पाहिजे होतं काही गोष्टी सिमिलर दाखवण्यासाठी, पण असो ते पुढचं पुढे बघूया. आणि मग मी याला असं केलं मोठं ब्रॅकेट. चालेल का? आता सगळ्यांमध्ये याच्यातलं काय येईल रे बाळांनो? M1 R1 स्क्वेअर, ओमेगा स्क्वेअर आलं ना बाजूला, प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस, हा सांगा, MN RN, सॉरी एकच मिनिट, डॅश 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 करून दाखवतो ना, MN RN स्क्वेअर. चालेल ना रे बाळांनो? चालेल. मग आता ही आहे टोटल कायनेटिक एनर्जी, पण कशामुळे? रोटेशनल मुळे. मग इथं आर लिहिलं तर चालेल का? आता टोटलच्या ठिकाणी आर लिहिलं तर चालेल का? मग त्या बॉडीची टोटल एनर्जी, पण मोशन कसलं आहे तिथंच करायला लागली बॉडी. कळलं ना आता? मग आता मला सांगा बाळांनो की मी मुद्दाम आणखी छोटस एक काम करणार आहे, छोटस. आता परत आपल्याला समेशन, तुम्हाला 9वीला होतं का 10वीला? 10वीला आहे का? ठीक आहे, काय. मला असं वाटतं समेशन हे तुम्हाला सांगत असतं बेरीज करायची, बरोबर आहे ना? सम म्हणजेच बेरीज. मग तुम्हाला समेशन माहित आहे, तुम्ही असं एक सम केलेला आहे, तुम्ही असा एक सम केलेला आहे, आणि हल्लीचा मी असा एक सम सांगितलेला आहे. समेशन, इंटिग्रेशन, ऍडिशन, पण हे सगळे समचेच प्रकार झाले ना. मग आता आमचा साधा प्रश्न आहे तुम्हाला, साधा. तुम्हाला सेम 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 काहीतरी वाटायला लागलं ना? मग मी जर म्हटलं ह्या सगळ्यांसाठी एवढ्या ब्रॅकेटसाठी, बरं का, ह्या ब्रॅकेटसाठी फक्त ब्रॅकेटचा विचार करा. मी इकडे मुद्दाम मी म्हटलं याला, किंवा इथं असं बोललो, थोडीशी जागा एक्स्ट्रा लागेल, काय अडचण नाही, इकडे बाजूलाच घेऊ. मी म्हटलं सिन्स, कारण प्रेझेंटेशन प्रॉपर वाटायचं नाही म्हणून फक्त एवढं गेलं, M1 R1 स्क्वेअर प्लस M2 R2 स्क्वेअर प्लस डॅश 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 प्लस MN RN स्क्वेअर. ह्याला जर मी असं म्हटलं सम, काय म्हटलं त्याला मी? सम. आता तुम्हाला सगळ्यांना दिसतंय मी सम केलंय ना, सगळ्यांचं सम केलंय. कोणाचा केलाय? तर M आणि R त्याच्या स्क्वेअरचा केलं. पण हे करत असताना बघा तुम्ही प्रत्येक ठिकाणी M1 M2 M3 असं होत चाललं, R1 R2 असं होत चाललं. म्हणजेच मला याला MIRI म्हटलं चालेल का? I का? कारण तो I बदलत चाललाय. या केसमध्ये I काय आहे? 1 1, तर ह्या केसमध्ये 2 2, त्याच्या पुढच्या 3 3, त्याच्या पुढच्या 4 4, असं करत MN RN, वेअर I इज रनिंग फ्रॉम 1 to N. सुरुवात कुठून होईल, शेवट कधी होणार? अशा सगळ्या टर्मची मला काय करावं लागेल? बेरीज. आणि ती बेरीज करायचं काम कोण करणार? हा करणार. लक्षात आलं का? मग एवढ्या मोठ्या ब्रॅकेट साठी मी हे ठेवू शकतो का? डाव्या बाजूसाठी उजवी बाजू ठेवू शकतो का? मग हाच फॉर्म्युला असा होईल ना, देअरफॉर टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेशनल बॉडी इज इक्वल टू, मी लिहिलं हाफला हाफ. आता ओमेगा स्क्वेअर मुद्दाम बाजूला घ्यायचं, मला मुद्दाम फक्त तुम्हाला सिमिलरिटी दाखवण्यासाठी. मग आता ह्या ब्रॅकेटच्या ठिकाणी हे आणता येईल ना, मग मी मुद्दाम तरी पण एक ब्रॅकेट दाखवणार आहे, उगाच दाखवणार आहे. सम ऑफ MIRI स्क्वेअर वेअर I इज रनिंग फ्रॉम 1 to N दाखवला, आणि इकडं चालतंय का रे बाळांनो? मग आता प्लीज हा जो फॉर्म्युला ना विल्सनांनो, हा एकदम शांत डोक्याने बघायचा बरं का रे. चेष्टा मस्करी कुठपर्यंत पाहिजे हे जर विसरलात तर मग उपयोग होणार नाही. गणेश मेहबूब, ज्या ठिकाणी तुम्हाला पूर्ण जीवपणाला लावायचं ना तिथं टाइमपास नको. लेक्चर बोर होऊ नये म्हणून प्रत्येक माणूस कशात ना कशात जोक शोधायचा प्रयत्न करायला, तर तुमची पण हे नाही. तुम्ही जर सगळ्यात बेस्ट क्लासेस मध्ये गेलात ना, सगळ्यात भारी भारी, कुठलाच भंगार पांचट जोक सुद्धा नसणार आहे. ओनली टीचिंग असणार आहे. मी नेहमी भारतात मला आवडणारे सगळ्यात बेस्ट टीचर म्हणलं की मी प्रदीप क्षेत्रपाल सर म्हणतो. कुठले सर म्हणतो? तुम्ही आवर्जून युट्यूब वरती जाऊन प्रदीप क्षेत्रपाल सरांचे लेक्चर बघा एकदा. असला भंगारपणा, असले पांचट जोक काहीच नाही बाळांनो. पण काय म्हणतात, लोकेशन, सिच्युएशन की डिमांड, ह्याव त्याव, पुन्हा आपलं वैयक्तिक नेचर, ह्या सगळ्यामध्ये हे सगळं होत असतं. तेवढ्या गांभीर्यानं तेवढ्या ह्यानं शिकवायला लागलं का तुमच्यातले जवळपास 90% बाहेर असतील, 10% लोक इथं राहतील, 9% निघून जातील. म्हणून आपण पण म्हणतो चला आपण पण लेकरांसारखं होऊया.
पण हे करत असताना इतक्या महत्वाच्या ठिकाणी जर तुम्ही दात काढून एकमेकाला डवचणार असाल तर एक तास जीव ओतलेला सगळ्यात बेकार आहे. कारण बाहेर जाताना तुमची झोळी रिकामीच राहील ना. मी काय म्हणतो, पैसे तुमचे आईबाप भरतात, कुठून आणतात तुम्हाला चांगलं माहित आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही इथं बसता, इथं आलात, एन्जॉय केलं, लाईफ आनंद घ्या असं मी, कारण आयुष्य पुरत नाही हे मी पण मान्य करतो. पण बाहेर जात असताना तुम्ही म्हणायलाच पाहिजे अरे वा आजची काय कॉन्सेप्ट होती. मग काय ते अजून कळेच ना गेलं. इथं तो ऑब्जेक्ट गोल गोल फिरायलाय. आता इकडे मी ऑब्जेक्ट गेलो, तो मागाचा रबर लक्षात आलं का. आता त्या रबराला मी फेकल्यास त्याला कायनेटिक एनर्जी होती ना. मग लिनियर मध्ये जर ऑब्जेक्ट असेल तर त्याची कायनेटिक एनर्जी तुम्ही काय म्हणता, कायनेटिक एनर्जी इन लिनियर मोशन इज इक्वल टू हाफ मास टोटल मास ऑफ बॉडी आणि त्या बॉडीला जी वेलॉसिटी मिळाली त्याचा काय असतो, स्क्वेअर असतो. मग मी इथं असं करतो, ह्याच्या समोरच तो फॉर्म्युला मांडतो. कशासाठी मांडतो तर तुमच्या लक्षात यायला पाहिजे अरे काहीतरी अनालॉगस आहे, काहीतरी सिमिलरिटी आहे, काहीतरी दोन्हीमध्ये समानता आहे. मग तुमच्या लक्षात येईल इथं पण कायनेटिक एनर्जी, तिथं पण कायनेटिक एनर्जी आहे. तिथं ऑब्जेक्ट सरळ जातोय, तिथं ऑब्जेक्ट गोल फिरतोय. तिथं बॉल फेकलाय किंवा बुलेट मारलीये, इथं मात्र फॅन रोटेट होतोय. लक्षात आलं का. किंवा मिक्सर मधलं पातं गोल गोल फिरतोय. तो मामा सगळ्यांना माहित आहे. शेतातलं कुठलं जरी नॉर्मल काम घ्यायचं म्हणलं तर रोटेशनल मोशन शिवाय शक्यच नाही. शेतातलं एक बी काम शक्य नाही. कुठलीही मळणी करायची म्हणलं, मळणी हार्वेस्टिंग करत ना, हार्वेस्टिंग कशाचं आहे, हार्वेस्टिंग करा मशीन आणलं की त्याला रोटेटरच व्हावं लागतं. काही आणायचं त्यांना सदा उसाचं रस्तेच करावं लागतं आपल्याला. म्हणजे मला हे सांगायचंय की बाबांनो हे आणि एक बॉल घेतला आणि असं फेकून मारला तर ते कळतं तुम्हाला. कारण तुम्ही म्हणता 8वी पासून आम्ही ते केलंय की कायनेटिक एनर्जी ऑफ ऑब्जेक्ट इज इक्वल टू हाफ mv². ठीक आहे ना बाबा. पण ह्या दोघांकडे जरा शांत डोक्याने बघा. हाफला हाफ आहे म्हणजे कॉन्स्टंटला कॉन्स्टंट आहे. लिनियर मोशन मध्ये लिनियर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे, रोटेशनल मोशन मध्ये अँग्युलर व्हेलॉसिटीचा स्क्वेअर आहे. बरोबर आहे की नाही. मग जे काम व्हेलॉसिटी करतं तेच काम व्हेलॉसिटी करतंय, जे काम हाफ करतंय तेच काम हाफ करतंय. म्हणजे याचा अर्थ जे काम मास करतंय कशामध्ये, लिनियर मोशन मध्ये, तेच काम अँग्युलर मोशन मध्ये रोटेशनल मोशन मध्ये कोण करायला लागलं तर MI where I is running from 1 to n, where MI means what, तर mass of each particle, RI means what, radius of each particle, radius means what, distance of that particle from axis of rotation. पण डिस्टन्स कसं तर परपेंडिक्युलर घ्यावं लागेल. म्हणजे ते कसं असेल, डिस्प्लेसमेंट शॉर्टेस्ट लेंथ असेल ती. एवढं सगळं समजून घ्यावं लागतं आणि मग लक्षात येतं अरे जे काम लिनियर मध्ये मास न केलं तेच काम रोटेशन मध्ये हे सगळं करायला लागलं. बरोबर आहे की नाही. आणि मग सायंटिस्ट लोक म्हटले असा आहे का विषय. मग एक काम करू म्हटले सिन्स बघा सम ऑफ MI/RI स्क्वेअर where I is running from 1 to n is denoted by I. आणि हा I म्हणजेच कोण असेल तर याला म्हणायचं कसं, तर याला म्हणायचं मोमेंट ऑफ इनर्शिया म्हणायचं. काय म्हणायचं याला. मग आणखी तुमच्यातलं एक तरी लेकरं मागं असतं, ते म्हणतो ठीक आहे एवढा वेळ चालू आहे पण आणखी त्या लेवलला ते किक बसणे म्हणतात ना की बाबा मला हेच करायचं, कळलं नाही. आणखी तसं एखाद्याला कळलं नाही मग तो म्हणेल आणखी ती स्ट्रॉंग लेवल आले तर साधं सोपं मला परत तेच बोलायचे. सिन्स कायनेटिक एनर्जी ऑफ रोटेटिंग बॉडी इज इक्वल टू हाफ. ह्याच्या ठिकाणी काय लिहिलं I ओमेगा. इकडं कायनेटिक एनर्जी ऑफ लिनियर मोशन किंवा लिनियर बॉडी म्हटलं तर काय म्हणाल हाफ mv². हाफला हाफ, व्हेलॉसिटीला व्हेलॉसिटी. याचा अर्थ आता तरी बाबांनो समजतोय का. त्याच्या पुढची गोष्ट, मास वाढलं की अपोज वाढत होता. हे मगाशी सुरुवातीलाच घेतलं होतं मी. 10 किलो 50 किलोचा ऑब्जेक्ट का घेतला कळालं का. मास वाढलं की विरोध, सायकल इझिली ढकलू शकताय, फोर व्हीलर नाही. मग मास वाढलं की तुमचा काय वाढायचा, मग जे काम मास करायला तेच काम हे पण करायला ना. मग हे सुद्धा काय करणार, विरोध. मग हा विरोध कशात झाला, सरळ मोशन मध्ये, लिनियर मोशन मध्ये. म्हणून याला म्हणायचं लिनियर इनर्शिया किंवा लिनियर अपोज. लक्षात आलं का. हा कशात झाला, रोटेशनल
मग याला रोटेशनल इनर्शियाच म्हणावं लागेल. आणि रोटेशनल इनर्शियाला नाव दिलं तुम्ही मोमेंट ऑफ किंवा रोटेशनल इनर्शिया म्हणा. कळलं आहे का? मग आता बाळांनो एवढं सगळं झाल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की बापरे, मग आता कळालं असतं सिन्स आता उलट घ्यायचं. मोमेंट ऑफ इनर्शिया I is equal to summation of mass of each particle and distance of each particle त्याचा स्क्वेअर ना रे, where I is running from 1 to n. आता ही झाली मॅथमॅटिकल डेफिनेशन. पण बऱ्याचदा आम्हाला लिहावं लागतं इंग्लिश मध्ये, वहां पे तो हमारा बहुत हात तंग है. बरोबर नाही? मग आता मोमेंट ऑफ इनर्शिया मॅथच्या समोर आहे, सगळ्यात सुंदर भाषेत सांगितलंय. पण तुम्हाला भाषा पाहिजे इंग्रजांची, गोऱ्यांची भाषा पाहिजे तुम्हाला. मग आता इंग्लिश मध्ये तुम्ही कसं सांगणार? सगळ्यात सोपं काम आपण करून घ्यावं म्हणजे पुन्हा टेन्शन नको. मोमेंट ऑफ इनर्शिया, मोमेंट ऑफ इनर्शिया. हे माझं आहे, एवढं माझं आहे, हे माझं आहे. कॅन बी डिफाइन्ड ऍज, हे माझं एवढं मी केलं ना एकट्याने. तुम्ही करा बाकीचा. मी एकटं, एवढी गर्दी असताना काय उपयोग नाही. समोर आहे इंग्लिश, मॅथ मधलं इंग्लिश कन्वर्ट होत नाही, गरीब जनता दिसते. आणि मग येत असताना पेपर मध्ये लिहावं लागतं तेव्हा मार्क असतात ना, हेच लिहायचं ना खाली. मोमेंट ऑफ इनर्शिया ऑफ ए बॉडी कॅन बी डिफाइन्ड एज. आता हॅपी पुढं ते कॉन्सेप्ट मध्ये झालं की, कॉन्सेप्ट मध्ये काल सांगितलं होतं, पण आता मॅथमॅटिकल आलं ना. आता त्याचं क्वांटिटेटिव्ह अनालिसिस होईल ना. नाही आता अपोजिट संपलं की दादा, आता समोर आहे ना. आता आम्ही हे बघ विरोध असतो ती संकल्पना कळाली, पण नेमकं किती असतं त्यासाठी मॅथमॅटिकल फॉर्म्युला आला की नाही. मग आता गणितात उत्तर यायला पाहिजे की नाही. सगळ्यात अगोदर हे म्हणजेच मोमेंट ऑफ इनर्शिया आहे ना. मग काय तुम्हाला माहितीये का, मॅक्झिमम टीचरने अगोदर डिफाईन करून शिकवलं असतं की नाही, डेफिनेशन सांगितली असते की नाही. आम्हाला सगळं कळलंय पण डिफाईन आणखी करता येणार. मग डेफिनेशन आपल्याला बनवायला लागत असते ना. व्हेरी गुड. मग काय म्हणावं लागेल, डिफाईन ऍज दी सम असेल ना, सगळ्यांची बेरीज असेल ना, सम ऑफ. आता ह्या दोघांचं काय गुणाकार आहे ना. सम ऑफ products of mass of each particle and square है ना, square of distance. पण ते डिस्टन्स कसं परपेंडिक्युलर ना, लिहूया स्क्वेअर ऑफ परपेंडिक्युलर डिस्टन्स. आणि हे डिस्टन्स कोणापासून घ्यायचं, फ्रॉम दी ऍक्सिस. आणि पुढे लिहिलं नाही तरी चालतं, तरी पण लोक म्हणतात ऍक्सिस ऑफ रोटेशन असं लिहितात. नाही लिहिलं तरी चाललं असतं. लक्षात आलं का? मग आता मला सांगा, हे असं लिहावं लागतं, तेवढं डेप्थ मध्ये समजावं लागतं, प्रत्येक गोष्ट कळावी लागते. कळलं का? मग मला सांगा, तू जे सांगत होता ते क्वालिटेटिव्हली सांगायला लागलं की मोमेंट ऑफ इनर्शिया कॅन बी डिफाइन्ड एज द प्रॉपर्टी ऑफ एन ऑब्जेक्ट टू अपोज रोटेशनल मोशन असं सांगायला. ती क्वालिटेटिव्ह कॉन्सेप्ट झाली. क्वांटिटेटिव्ह ती मोजता येते ना, फिजिकल क्वांटिटी मोजता आली पाहिजे. मग दोन्ही डेफिनेशन योग्यच आहेत, पण ही जास्त डेप्थ मध्ये असेल ना. मग आता मला सांगा, जर तुम्हाला हे कळालं असेल तर आता मोमेंट ऑफ इनर्शिया तुमच्या लक्षात आलं असेल की फक्त मासवरच अवलंबून नाही तर अंतरावर पण अवलंबून आहे ना. तुम्ही ऍक्सिस पासून जेवढे लांब जाणार तेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढणार. म्हणजे मास आणि मास डिस्ट्रीब्युट कसं झालं, ती बॉडी बनली कशी, त्याच्यावर पण अवलंबून असतं की नाही. मग आता मुद्दा असा आहे की याच्याबद्दल आणखी थोडंसं बोलावं लागतं. तर सगळ्यात महत्वाची कॉन्सेप्ट मध्ये
मोमेंट ऑफ इनर्शिया ही टेन्सर क्वांटिटी. कसली क्वांटिटी? स्केलार पण नाही आणि वेक्टर पण नाही. स्केलारचा अर्थ फक्त मॅग्निट्यूड असतं, वेक्टरचा अर्थ मॅग्निट्यूड प्लस डायरेक्शन आणि वेक्टरचे लॉज ऑबे केले जातात. ह्याला मॅग्निट्यूड आहे, डायरेक्शन आहे, पण वेक्टरचे लॉ ऑबे करत. लक्षात आलं का? मग याला तुम्ही कसली क्वांटिटी म्हणणार? टेन्सर्स. पण आपल्याला स्टडीला काय आहे? फक्त स्केलार आणि वेक्टर्स आहेत. लोड घेऊ नका. समजले का सगळ्यांना? मग मोमेंट ऑफ इनर्शिया मासवर अवलंबून आहे का? आहे. मासच्या डिस्ट्रीब्युशनवर अवलंबून आहे का? आहे. समजलेलं आहे का? नक्की कळालं? मग जेवढा मोमेंट ऑफ इनर्शिया वाढेल तेवढ्या रोटेशनला काय होणार? विरोध होणार. समजलं आहे का? नक्की कळाले का रे बाळांनो? मग मला सांगा, एवढी सुंदर क्वांटिटी कळाली असेल, आता तुम्हाला एवढंही कळालं असेल, जे काम लिनियर मोशन मध्ये मास करतं तेच काम रोटेशनल मोशन मध्ये कोण करतं? मोमेंट ऑफ इनर्शिया आय करतं. बरोबर आहे का? मग मला सांगा, फोर्स F इज इक्वल टू मास इंटू. मग नक्कीच बाळांनो आता तुमच्या लक्षात यायला पाहिजे की फोर्स लावल्यानंतर मासला काय मिळत असतं? मग टॉर्क लावल्यानंतर मोमेंट ऑफ इनर्शिया मासच्या ठिकाणी पाहिजे आणि ऍक्सेलरेशन कसं पाहिजे? बरोबर आहे का? समजतंय का रे सगळ्यांना? आपल्याला बरंच काम करायचे. आता तर कुठे सुरुवात झाली. तर खरं खरं सांगा, ही कॉन्सेप्ट कळली का? एकदम स्ट्रॉंग कळली का? ओके, मला थोडस वेळेचं गणित घालू द्या. ओके, तर आपण हे लेक्चर इथे थांबवतोय.